नमस्कार मंडळी, मी अनिकेत बापट तुम्हा सर्वांचं स्वागत करतो डिजिटल गप्पांवर. आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत जो बाय प्रोफेशन एका IT कंपनीचा को फाउंडर आहे आणि स्टॉक मार्केटमध्ये जो गेल्या 10 वर्षांपासून काम करतोय, नन अदर दॅन विपुल मोडक. तर आज विपुलसोबत आपण व्यवस्थित छान अशा गप्पा मारणार आहोत. त्याचे स्टॉक मार्केटमधले वेगवेगळे आस्पेक्ट समजून घेणार आहोत. तर वेळ वाया न घालवता पटकन भेटूयात विपुलला आणि गप्पा चालू करूयात. लेट्स गो. तर विपुल साहेब डायरेक्ट कसं वाटतंय तुला डिजिटल गप्पांवर आज तुला बोलवलंय? मस्त वाटतंय. माझा फर्स्टच अनुभव आहे असं ऑनलाईन येऊन गप्पा मारणे. असं आपण गप्पा मारत असतो. बरोबर. शूट ओव्हरऑल छान वाटतंय मला. अनुभव खूप छान आहे. स्टुडिओ खूप छान आहे तुमचा. राईट, थँक्यू. सो आपण स्टॉक मार्केटबद्दल बोलूच यात. पण स्टॉक मार्केट म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टींचे बरेच डाऊट असतात, बरोबर? सो तुझं ओव्हरऑल प्रोसेस स्टॉक मार्केटमध्ये कधी आलास या गोष्टी तर आपण डिस्कस करू. पण आत्ताचं तुझं स्टॉक मार्केटच्या रिगार्डिंगचं डेली रुटीन कसं आहे? डेली रुटीन म्हणजे ॲक्च्युली स्टॉक मार्केट असं नाही आहे की सकाळी उठलं आणि सुरू झालं. स्टॉक मार्केट हे 24/7 आपल्या मनात डोक्यात असतं. सो बेसिकली स्टॉक मार्केट हे बऱ्याचशा गोष्टींनी इन्फ्लुएन्स होतं. असं नाही की बाबा सकाळी मार्केट 9:15ला सुरू झालं की 3:30ला संपलं. सो रात्रभरात ज्या काही गोष्टी होतात इंटरनॅशनल मार्केटमध्ये ह्याचे इम्पॅक्ट आपल्या मार्केटवर होत असतात. सो हे पण सगळे इम्पॅक्ट बघणं, त्याच्यानुसार आपले ट्रेड बनवणं, त्याच्यानुसार ॲनालिसिस होणं, या गोष्टी सगळ्या बदलत असतात. सो स्टॉक मार्केट हा असं नाही की माझं 9 to 7 जसं आपला जॉब असतो असं नाही आहे स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केट तुम्ही कायम असता. म्हणजे एखादा माणूस स्टॉक मार्केटमध्ये आला की असं कधीच होणार नाही की तो बाबा त्याने आता रात्री विचार करणं सोडून दिलंय. सो ते आपल्या डोक्यात मनात कंटिन्युअस चालत असतं. सो बेसिकली इट्स अ प्रोसेस जी ओव्हरनाईट चालू असते, नेहमीच चालू असते. करेक्ट. रक्तासारखं येते. राईट. सो स्टॉक मार्केट म्हटल्यानंतर ही जी टर्म आहे बेसिकली स्टॉक मार्केट, तर व्हॉट डू यू फील की हे स्टॉक मार्केट म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? शेअर बाजार. जर तू स्टॉक मार्केटचं मराठीमध्ये जर ऐकलं तर शेअर बाजार. तसं आपण एखादी गोष्ट जाऊन विकत घेतो बाजारातनं. सिमिलरमध्ये जेव्हा स्टॉक मार्केट इन्व्हेंट झालं तेव्हा बरेचसे बिझनेसमॅन होते, ह्यांना इन्व्हेस्टमेंटची गरज होती. सो इन्व्हेस्टमेंटची गरज असती तर एका लोकेशनला एकत्र येऊन बऱ्याचशा इन्स्टिट्यूट बनल्या, त्यांना नाव देण्यात आलं स्टॉक मार्केट. सो ज्या फर्म्सना इन्व्हेस्टमेंटची गरज असते हे लोक स्वतःला लिस्ट आउट करतात आणि लोकांकडून जे फंडिंग घेतात ते फंडिंग त्या फंडिंगच्या बदल्यात लोकांना आपण शेअर्स देतो. सो ह्याचा जो बाजार आहे दॅट इज स्टॉक मार्केट. सो बेसिकली एखादी गोष्ट, आता हिंदुस्तान युनिलिव्हरचे आपण प्रोडक्ट वापरतो बरेचसे. बाबा तुझं क्लिनिंगचं असू दे किंवा अगदी बोनविटा असू दे किंवा बिस्किट असू दे, हे आपण रोजच्या जीवनामध्ये खातो. पण हे बनवण्यासाठी त्या फर्म्सना फंडिंग लागतं. ते फंडिंग ह्या लोकांकडनं येतं आणि त्या फंडिंगच्या बदल्यात लोकांना आपण शेअर्स देतो. सो ह्याचा सगळा जो व्यापार होतो तो शेअर मार्केटमध्ये होतो. शेअर मार्केट म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर. करेक्ट. हल्ली जनरली सगळ्यांना शेअर मार्केट माहिती असतं बिकॉज विषय कसा आहे, सोशल मीडियामुळे हे खूप जास्त फेमस होत आहेत गोष्टी की शेअर मार्केटमध्ये या इन्व्हेस्टमेंट वगैरे, इन्व्हेस्टमेंट केली तुम्हाला एवढा फायदा होईल. या गोष्टींमुळे असं रेअरली असं कोणी असेल की याला शेअर मार्केट माहिती नाहीये. पण ज्यांना माहिती नाही ह्यांच्यासाठी ही एक डेफिनेशन असू शकते. करेक्ट. किती वर्षांपासून करतोय स्टॉक मार्केट? 10-11 वर्ष झाली. 10-11 वर्ष आली. राईट. सो आपण पकडूया 2012-13 पासून. 2012च्या एंडिंगला म्हणजे स्टॉक मार्केट ऐकून माहिती होतं. माझा जन्म मुंबईचा आहे, त्याच्यामुळे हर्षद मेहता स्कॅम वगैरे या गोष्टी मी ऐकलेल्या होत्या. पण ते हर्षद मेहता स्कॅम असं आपण बघायचो न्यूज मध्ये, स्कॅम झाला. त्या स्कॅमचा शब्दशः अर्थ माहिती नव्हता. काहीतरी घोटाळा झाला असं बाबांकडनं वगैरे समजायचं. पण तेव्हा एवढी काही आयडिया नव्हती आणि ह्याच्यामध्ये आपण येऊ हे अजिबात मला माहित नव्हतं. एकदम ऍक्सिडेंटली मी स्टॉक मार्केट नाही, माझ्या बाबांकडे काही शेअर्स वगैरे होते. पण मग असं म्हणजे कधी घरी डिस्कशन नव्हतं आलं की अरे शेअर मार्केट असतं, त्याच्यामध्ये कंपनी असतात, तुम्हाला येऊन त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट येते, असं काहीच नव्हतं. म्हणजे असं बघायला गेलं तर मी फर्स्टच आहे माझ्या फॅमिलीमध्ये जो इन्व्हेस्टमेंट किंवा शेअर मार्केटच्या विषयामध्ये आलेला आहे. करेक्ट. सो आपण एक युजली मे बी ही एक मिथ आहे की स्टॉक मार्केटमध्ये उतरल्यानंतर लॉसच होतो.
राईट. सो ऑफकोर्स आपल्या घरचे जी काही मंडळी असतील, आई वडील असतील किंवा इतर नातेवाईक असतील, त्यांच्याही मनामध्ये हीच गोष्ट पहिल्यापासून असते की बाबा जर का बॅकग्राऊंड नसेल तर स्टॉक मार्केट म्हणजे लॉस होणार पैशाचा, राईट. सो जेव्हा तू हा विचार केलास की आपण स्टॉक मार्केटमध्ये येऊयात, स्टॉक्स घेऊयात किंवा त्याच्यामध्ये ट्रेडिंग करूयात, राईट, या सगळ्या गोष्टी जेव्हा तू विचार केलास तेव्हा घरच्यांची रिॲक्शन काय होती? ॲक्च्युली घरनं असं काही रेजिस्टन्स नव्हता. म्हणजे माझ्या घरी ओपन वातावरण होतं. आता माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. सो मला आता बऱ्याचशा लोकांचे तू स्टोरीज ऐकतोस तर इंजिनिअरिंगला लोक जबरदस्ती येतात, अरे घरच्यांनी सांगितले म्हणून मला इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर होत आहे. आमच्या घरी वातावरण असं अजिबातच नव्हतं. तुला जे करायचं ते कर. आणि 10वीत मार्क तसे बरे होते म्हणून मग सायन्सला गेलो. म्हणजे असं स्वतःहून गेलो मी, असं नाही की घरच्यांनी कोणी सांगितलं की जा. सायन्स नंतर मग इंजिनिअरिंगला गेलो. सो इंजिनिअरिंगला मी जेव्हा आलो, मी सेकंड इयरला होतो तेव्हा माझा रूममेट होता निनाद. सो निनाद आणि आम्ही, म्हणजे निनादचं काहीतरी चालू आहे मार्केटमध्ये हे मी ऐकलं होतं की ब्रोकर थ्रू तो ट्रेड करतो वगैरे. आणि तेव्हा झिरोदा वगैरे काही माहिती नव्हते. हे जे मोठे मोठे ब्रोकर्स आता आले ते माहिती नव्हते. सो तो एचडीएफसी बँकचं डीमॅट अकाउंट यायचं, ह्याच्यामध्ये तो करायचा ट्रेडिंग. तेव्हा आय स्टील रिमेंबर निफ्टीची जी व्हॅल्यू होती ती 5100 रुपये वगैरेला होती निफ्टी. आता 24,000ला आहे. सो एवढा डिफरन्स होता तेव्हा 10 वर्षांपूर्वी. तेव्हा निनादकडनं मी बघितलं बाबा तो त्याच्यामध्ये करतोय ट्रेडिंग आणि ह्याला स्टार्टिंगला प्रॉफिट पण झाला निनादला. सो हे बघून अरे हे काहीतरी वेगळं आहे, त्याला आपण पण करू. सो इक्विटी वगैरे साईडला राहिलं. माझे फर्स्ट एंट्री झाली मार्केटमध्ये FNO. आणि ते पण खूप रिस्की इन्स्ट्रुमेंटमध्ये. मला काही आयडिया नव्हती चार्ट कसे असतात, शेअर मार्केटचं वर्किंग कसं होतं, त्याच्यामध्ये ट्रेड कसं एक्झिक्यूट होतात. निनादने सांगितलं चला आपण पण ट्राय करूयात, असं मी मार्केटमध्ये आलो. आणि इंजिनिअरिंगला कसं तेव्हा आपल्याकडे असं काही मोबाईल स्मार्टफोन्स वगैरे एवढे आले नव्हते आणि इंटरनेट तेव्हा खूप महाग होतं. म्हणजे 250 रुपयाला 1 GB वगैरे प्लॅन मिळायचा. 1 GB मध्ये आपण हे करणार की बाकीच्या गोष्टी करणार. तर त्याच्यामुळे विषय असा आला की आमचं जे इंटरनेट होतं म्हणजे हॉस्टेलचं किंवा कॉलेजचं, त्याच्यामध्येच मी लागलो करायला ट्रेडिंग. स्टार्टिंगला थोडेसे प्रॉफिट्स पण झाले. म्हणजे मार्केट स्टार्टिंगला कसं असतं, नवीन इन्व्हेस्टरला किंवा नवीन ट्रेडरला जास्त आमिष दाखवतो, तुम्हाला एवढा प्रॉफिट झालाय अजून तुम्ही घेऊन याल पैसे. सो हे घरी माहिती होतं. म्हणजे घरच्यांना विचारून बाबांच्या नावानेच अकाउंट ओपन केलेलं, डीमॅट अकाउंट. ह्याच्यामध्ये बाबांनी इनिशियल काही पैसे ऍड केले, त्यात प्रॉफिट पण झाला. बाबांना पण दाखवलं पण हा प्रॉफिट झालेला आहे. पण इव्हेंच्युअली लक्षात आलं की हा प्रॉफिट लॉसमध्ये होतोय कन्वर्ट. सो इनिशियली जे इन्व्हेस्ट केले होते 50K होते अराउंड, तर ते सगळे याचा सगळा लॉस झाला. आणि घरी ही गोष्ट मी सांगितली, त्याच्यावर बाबांनी फार काही रिॲक्ट नाही केलं, कारण बाबांना माहित होतं की स्टॉक मार्केटचं वर्किंग कसं असतं, त्याच्यामध्ये लॉस पण होऊ शकतो. सो ही वॉज मेंटली प्रिपेअर्ड. सो घरनं असं कधी हे नव्हतं आलं की अरे तुझे 50,000 रुपये तू लॉस केलायस आता बंद कर वगैरे, असं काही नाही झालं. पण ते ऑटोमॅटिक नंतर हळू माझ्याकडनंच बंद आलं, कारण इंजिनिअरिंगचं बाकीचं हे होतं सगळं, प्रोजेक्ट्स वगैरे होते. त्यामुळे ते 1-1.5 वर्ष मी केलं, नंतर बंद झालं 1-2-3 वर्षासाठी. सो अशी माझी ऍक्सिडेंटल एंट्री होती मार्केटमध्ये. नाईस. सो स्टॉक मार्केटमध्ये तू आता जे सांगत होतास की तुझी ही एंट्री झाली तीच FNO मध्ये झाली. ओके. पण ॲज अ लेमॅन जर का मी स्वतःलाच कन्सिडर करतो किंवा प्रेक्षकांमध्ये बरीच लोक अशी असणार आहेत की ज्यांना ह्या टर्म्स माहीत नाही आहेत, राईट. सो स्टॉक मार्केटमध्ये असे कुठले कुठले प्रकार म्हणूयात किंवा टाईप्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, ट्रेडिंग करू शकतो, याच्याबद्दल जरा थोडीफार आयडिया दे ना. हो. सो बेसिकली स्टॉक मार्केटमध्ये बऱ्याचशा गोष्टी, त्याचा इक्विटी आहे. इक्विटी म्हणजे कोणत्याही फर्मचे तुम्ही शेअर्स घेऊ शकता. तर तुम्ही एक किंवा एकच्या मल्टिपलमध्ये अनेक घेऊ शकता. सो याच्यामध्ये आता जर इंडियन स्टॉक मार्केटला तू बघशील तर 5,500-6,000 हजार कंपनी लिस्टेड आहेत. या सगळ्या कंपनीचा तुम्ही शेअर विकत घेऊ शकता. आणि या शेअरवरून डेरिव्हेट झालेली गोष्ट म्हणजे FNO, फ्युचर अँड ऑप्शन्स. सो फ्युचर अँड ऑप्शन्सच्या ज्या प्राइजेस असतात त्या शेअर्सच्या मुवमेंटवर डिसाईड होतात. आणि आता एक्झाम्पल जर द्यायचं आलं तर आपला हे NSE आहे, निफ्टी 50. सो खूप आधी म्हणजे 90s मध्ये वगैरे HDFC बँक, बाकीच्या मोठ्या मोठ्या बँकांनी मिळून एक संस्था बनवली, ती NSE आहे. ती गव्हर्नमेंट ओन करते, पण हे सगळे त्याचे एक मेंबर्स होते इनिशियल लेवलचे, जे की आत्ताही खूप मोठा पार्ट रोल प्ले हे करतात बेसिकली. हां. तर NSE मध्ये आता जर कुठल्या इंटरनॅशनल इन्व्हेस्टरला आपल्या इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट असेल जर करायची, तर तो काय बघणार की निफ्टी 50 कुठे आहे. निफ्टी 50 म्हणजे काय, इंडियाचे महत्वाचे 50 स्टॉक.
ओके. म्हणजे HDFC बँक असू दे, रिलायन्स असू दे, SBI असू दे, हिंदुस्थान युनिलिव्हर, ज्यांचं मार्केट कॅप खूप छान आहे आणि ते इंडियाची इकॉनॉमी ग्रो करत आहेत. बरोबर. सो ते अनेक जॉब्स येत आहेत, बऱ्याचशा डेव्हलपमेंट चालू आहेत, प्लस ह्यांच्यावर इकॉनॉमी पण डेव्हलप होते आणि ते आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय लेवलला पोर्ट्रे करतात. सो हे जे सगळे स्टॉक हे आपण घेऊ शकतो थ्रू निफ्टी 50. ओके. सो हे झालं. सो हे लॉंग टर्म साठी आपण लॉंग टर्म साठी पण घेऊ शकतो, शॉर्ट टर्म साठी त्याच्यावर मी येईन. म्हणजे लॉंग टर्म म्हणजे काय, एखादा स्टॉक मी 1 वर्षापेक्षा जास्त होल्ड करतोय, दॅट इज लॉंग टर्म. आणि एखादा स्टॉक मी 1 वर्षापेक्षा तर मी एकदा आज घेतला आणि आजच्याच विकला किंवा उद्या विकला किंवा नेक्स्ट वीक मध्ये विकला, दॅट इज शॉर्ट टर्म. सो लॉंग टर्म इज लाईक 1 वर्षाच्या वर तू कुठलाही शेअर जर होल्ड केलास तर तो लॉंग टर्म मध्ये कन्सिडर होतो. बाकी जे सगळं तू करतोस ते ट्रेडिंगच्या अंडर, शॉर्ट टर्म ट्रेडिंगच्या अंडर होतं कन्सिडर. सो आता जर बघायला गेलं तर इन्व्हेस्टमेंटसाठी इक्विटी आहे, म्युच्युअल फंड्स आहेत, आता गोल्ड पण आलेला आहे, डिजिटल गोल्ड. म्हणजे आधी जर तू बघितलं असं आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये दसरा असला, दिवाळी असली की जाऊन बाबा 1 ग्रॅम 2 ग्रॅम सोनं घ्या, त्याच्यामुळे आपल्याला इन्व्हेस्टमेंटची सवय होती. पण आता कसा विषय आला की लोकांचं थोडे विचार बदलत चालले, अरे सोनं काय जाऊन घ्यायचं. सो लोक ते सोनं न घेता हल्ली म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. सो म्हणजे सोन्यामध्ये खूप काही छान रिटर्न मिळतील नाही मिळतील हा नंतरचा मुद्दा आला, पण डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट आहे ना ती गरजेची आहे. ती भले तुम्ही स्टॉक्स मध्ये करा, सोन्यामध्ये करा, डिजिटल गोल्ड घ्या, म्युच्युअल फंड करा, म्हणजे ती असणं गरजेचं आहे. म्हणजे एक्झॅक्टली म्हणजे मंथली, आता मंथली लेट्स से मी 1 लाख रुपये माझे मी कमावतोय, 1 लाखापैकी 20,000 रुपये मी मंथली इन्व्हेस्ट करतोय, ती डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट झाली. सो ह्याचा तो लॉंग टर्म फायदा होणार की जसं जसं मार्केट वाढणार आहे. आणि आता इंडियाची ग्रोईंग इकॉनॉमी आहे, जरी मार्केट खाली खाली येत असलं तरी पण ग्रोईंग इकॉनॉमी असल्यामुळे आपल्याकडे खूप जास्त म्हणजे ऑप्शन्स आहेत की आपण ग्रो होऊ शकतोय. आपली लोकसंख्या चांगली आहे, आपलं शिक्षण खूप छान आहे, आपल्याकडे जी सगळी लोकांचे स्किल्स डेव्हलप होत आहेत ते खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होत आहे. ह्याच्यामुळे इंडियाला खूप जास्त इंटरनॅशनल लेवलला स्कोप आहे. सो आत्ता जर निफ्टीची XYZ व्हॅल्यू असेल ती ह्याच्यावरून कुठच्या कुठे जाणार आहे. सो आत्ता जिथे इंडिया आहे तिकडे US 1960s 70s मध्ये होतं असं मला वाटतं पर्सनली. सो US आपण म्हणतो की एक जायंट आहे, USA कडे बघून सगळं चालतं. सो हळूहळू इंडियाकडे बघून या गोष्टी लागतील, जरा वेळ लागेल कारण का त्याचं काही लगेच काही गोष्टी चेंज होत नाही, डिपेंडन्सी नेहमीच राहते. पण मग इंडिया इज अ ग्रोईंग इकॉनॉमी. सो माझं सगळ्यांना ॲडवाईस असं असेल की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट गरजेचं आहे करणं, ते पण डिसिप्लिन प्रकारे. करेक्ट. सो आता जेव्हा आपण स्टॉक मार्केटमध्ये तू म्हणलास तसं इक्विटी मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, विच कुड बी शॉर्ट टर्म, विच कुड बी लॉंग टर्म. बरोबर. सो आत्ताचे करंट मार्केटचे ट्रेंड्स काय आहेत, करंट काय सध्या मार्केटचा ट्रेंड चालू आहे आता सध्या? बेसिकली जर तू बघितलंस तर 2020 नंतर मार्केट खूप वाढलं. 2020 ला मार्केट एक चांगलं 40% वगैरे मार्केट पडलं. त्यानंतर मार्केट त्या लेवलपासून 4 टाइम्स झालं. सो लोकांना आता असं वाटतं की अरे मार्केट आता संपलंच, म्हणजे कारण बेअर मार्केट जे असतं ते आता चालू आहे. म्हणजे जुलै ऑगस्ट नंतर बेअर मार्केट सुरू झालंय. पण आता जसं एक्झाम्पल द्यायचं आलं, कुठली गोष्ट वर जाते ती वरती ज्या स्पीडने जाते या स्पीडने ती जर खाली आली तर प्रॉब्लेम आहे. पण आपलं मार्केट असं नाही आहे, आपलं मार्केट स्टेडीली वर गेलं ते आता जरी ते खाली येत असलं तरी पण इन्व्हेस्टमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज आता ओपन होतील रादर. म्हणजे जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा आपण निगेटिव्ह SIP जर केली, निगेटिव्ह SIP म्हणजे काय तर जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा गोष्टी करणं बाय करणं, ह्याच्यासाठी आपल्याकडे एक फंड असला पाहिजे प्रत्येकाकडे की आता उद्या मार्केट जर पडलं 2 वर्षांनी, आता ही सायकल 2 वर्षांनी आली. 2022 ला मार्केट पडलेलं, त्यानंतर आता 24च्या एंडला मार्केट लागलंय. तर 25 मला वाटतं बेरिश राहू शकतं. सो ही ऑपॉर्च्युनिटी आहे इन्व्हेस्टरसाठी, जे नवीन स्टॉक मार्केटमध्ये लोक येतात ह्यांच्यासाठी की ते आता इन्व्हेस्ट करू शकतात, त्यांना रिटर्न चांगले मिळतील. करेक्ट. सो तू आता एक टर्म बोललास बेरिश म्हणून, तर ही काय टर्म आहे, बेरिश म्हणजे काय? सो बुलिश आणि बेरिश या एक बेसिक मार्केट मधल्या टर्म आहेत. जेव्हा मार्केट वर जातं त्याला म्हणतात बुल मार्केट, आणि जेव्हा मार्केट खाली येतं ह्याला म्हणतात बेअर मार्केट. तर याचं एक्झाम्पल द्यायचं आलं तर बुल शिंगाने उचलतो, तो वरती घेऊन जातो, आणि बेअर
त्याच्या पंजाने मारतो. अच्छा. दॅट इज बेअर मार्केट. आणि बेअर मार्केट हे फास्ट असतं, कारण बुल्सला किंवा एखादी गोष्ट आता मार्केट फोर्सेस बाईंग आणि सेलिंग ह्याच्यावर चालतात. जेवढे बायर आहेत तेवढे सेलर असतील तर मार्केट साईडवेज राहतं. साईडवेज म्हणजे जास्त काही मुवमेंट करत नाही. पण बायर जर अग्रेसिव्ह असतील, भरपूर पैसा येतोय, भरपूर फर्म्स शेअर्स आपण विकत घेतोय, तर हळूहळू मार्केट वरती जातं. ओके, सो याच्यामध्ये काय होतं, जे सेलर्स असतात किंवा बायर लोक असतात ह्यांच्याकडे सगळे शेअर ह्यांच्याकडे येतात. सो इट्स अ झिरो सम गेम. ह्याच्यात काही नवीन शेअर्स उत्पन्न होतात किंवा नवीन काही मनी जनरेट होतो असं नाहीये. सो शेअर मार्केटमध्ये एकाचा पैसा दुसऱ्याकडे जातो, दुसऱ्याचा पैसा अजून दुसऱ्याकडे जातो. ही प्रोसेस चालू असते, ही सायकल असते चालू. सो याच्यामध्येच बुल आणि बेअर मार्केट असतात. जसं आपण म्हणतो ना की फाईट असते चालू बुल आणि बेअरशी, हीच ती फाईट असते. कारण बुलचं असं असतं की मला प्रत्येक लेवलला मार्केट याच्या खाली नाही गेलं पाहिजे. कारण ओव्हरऑल आपण जर बघितलं एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने, तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जर असेल तर आपला असं काही इमिजिएट लॉस होत नाही. पण जे मोठे लोक आहेत ज्यांचं ट्रेडिंग चालतं, त्यांचं मंथली रिटर्न त्यांना द्यायचे असतात, म्युच्युअल फंड हाऊसेस आहेत, सो ह्यांचा हा सगळा गेम जो असतो तो मंथली विकलीच्या लेवलला चालू असतो. सो त्यांच्यासाठी या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात. पण सामान्य माणसाने इन्व्हेस्टेड राहणं हे गरजेचं आहे, कारण ह्यांच्यासारखं आपण नाही हे करू शकत. कारण ह्यांचा गेम पण मोठ्या लेवलचा असतो, आपलं तसं नसतं. राईट. सो तू आता बेसिकली करंट ट्रेंड सांगितलास मार्केटचा, राईट. सो आणि तू मध्ये पण बोललास की आता झरोदा सारख्या किंवा अजून एंजल वन असेल, मे बी अजून काही प्लॅटफॉर्म्स असतील किंवा ऍप्स असतील ज्याच्यावरनं आपण ट्रेडिंग करू शकतो, करेक्ट. सो पूर्वीचं शेअर मार्केट, लेट्स कन्सिडर टेक्नॉलॉजी अपग्रेड व्हायच्या आधीचं अँड्रॉइड मार्केट यायच्या आधीचं 90s मधलं आणि आत्ताचं शेअर मार्केट, ह्याच्यात काय डिफरन्स आहे किंवा त्यांची प्रोसेसमध्ये काय डिफरन्स आहे त्यांच्या, ह्याच्याबद्दल थोडंफार सांग ना. मला वाटतं ह्याच्यात खूप इज निर्माण झालाय. आधी जर मला 90s मध्ये जर ऍक्च्युअल शेअर विकत घ्यायचं असेल तर मला दलाल स्ट्रीटला जाणं गरजेचं आहे, किंवा कुठला तरी एजंट धरा, ह्याच्या थ्रू शेअर्स विकत घ्या, त्या शेअर्सचे फिजिकल सर्टिफिकेट यायचे. जेव्हा 1996 नंतर जेव्हा सगळे डीमॅट व्हायला म्हणजे डीमॅटमध्ये म्हणजे जे शेअर्स होते सगळे फिजिकल टू डीमॅट झाले कन्वर्ट, म्हणजे सगळे ऑनलाईन अवेलेबल झाले. म्हणजे जे आता शेअर्स फिजिकली कोणी आता प्रिंट करून द्यायचं ते न करता हे सगळं ऑनलाईन झालं, सॉफ्टवेअरमध्ये सगळा डेटा यायला लागला. हे झाल्यानंतर खूप इझिली झालं हे करणं. कारण का व्हायचं कसं तेव्हा की आता एखादा शेअर मला घ्यायचा आहे विकत, तर ह्याच्या अगेन्स्ट समोर कोणतरी सेलर पण पाहिजे, म्हणजे कोणी विकणारा पाहिजे. मी शेअर जोपर्यंत घेऊ शकत नाही तोपर्यंत कोणी विकणारा नाहीये, बरोबर आहे. आणि तो विकणारा कधी अवेलेबल होईल, तो ह्याची सेटलमेंट सायकल खूप मोठी होती, 15 डेजची असायची पूर्वी. आपण जे हर्षद मेहता स्कॅम मध्ये जर बघितलं असेल, प्रेक्षकांनी पण बघितलं असेल सगळ्यांनी, की हर्षद मेहता स्कॅम मध्ये दाखवलं होतं 15 डेजचं सायकल असायचं, त्याच्यामध्ये सेटलमेंट व्हायचा. सो ह्यांना तो एक वेळ मिळायचा या सगळ्या गोष्टी स्कॅमसाठी वगैरे. आता असं नाहीये, आता इमिजिएट एका दिवसात सेटलमेंट होते. सो ते शेअर्स तुला इमिजिएटली जरी दिसत असले घेतल्यावर, आणि बॅकएंडला त्याचं काम चालू असतं, पण ती प्रोसेस खूप हे झाली आहे, म्हणजे इझी झालेली आहे. आणि अजून एक फायदा झाला असा की सॉफ्टवेअरचा वगैरे, की जो डेटा वगैरे जो होता तो सगळ्यांसाठी अवेलेबल नव्हता. आता मोठे लोक म्हणजे मोठे इन्व्हेस्टर कुठल्या प्राइसला बाय करतायत हे मला बघता येत आहे. अच्छा, हे मला सॉफ्टवेअरमध्ये दिसतंय, या लेवलला एवढे शेअर कोणीतरी बाय केलेत. पण त्याचा काय इम्पॅक्ट पडतो, म्हणजे त्याचा इम्पॅक्ट असा असतो की ही जी लेवल असते, आता परत लेट्स एखाद्या स्टॉकची प्राइस 100 रुपये, एखाद्या मोठ्या इन्व्हेस्टरने 90 रुपयाला तो स्टॉक बाय केलाय. ओके, सो तो इन्व्हेस्टर ह्याचे भरपूर पैसे इन्व्हेस्ट असतात, 10,000 करोड, 20,000 करोड, 200 करोड, 500 करोड, जी काय अमाऊंट असेल. सो ती लेवल प्रोटेक्ट करणं त्या इन्व्हेस्टरचं काम आहे. त्याने काहीतरी विचार करून इन्व्हेस्ट केलाय. आता आपल्यासारखे लोकांना फंडामेंटल, आपण जरी म्हटलं फंडामेंटल अनालिसिस वगैरे, तरी फंडामेंटल अनालिसिस आपल्यासारखे लोक वरवरचं करतील. आतल्या ज्या कंपनीच्या गोष्टी चालू आहेत त्या आपल्याला माहिती नसतात. सो फंडामेंटल अनालिसिस चांगलं आहे, नो डाऊट, ते गरजेचं पण आहे. पण आपल्यापर्यंत ती न्यूज येईपर्यंत तो 100चा शेअर 200-250 झालेला असतो. सो ह्याला म्हणतात फोमो. मग आपल्याला असं होतं, अरे 100चा शेअर होता, मी बघितलं 120ला, 140ला बघितलं, 160ला बघितलं, 200 झाला, आता घ्या. सो जेव्हा ज्या माणसाने 90ला घेतलंय तो 200ला प्रॉफिट बुक करतोय. सो तो जर डेटा मी 90ला असताना मला तो डेटा जर मी ऑब्झर्व केला तर तोच शेअर मी 100ला बाय करून 200ला विकू शकतो.
करेक्ट. हा जो इझीनेस झालेला आहे ना स्टॉक मार्केटमध्ये, ह्याच्यामुळे आपल्याला खूप फायदा झालाय, पण लोक त्याचा फायदा करून घेत नाहीत जसा घ्यायला पाहिजे. कारण का आपल्या इथे थोडंसं असं कसं आहे की शेअर मार्केटमध्ये आज पैसे टाकले डबल 21 दिन में डबल पैसा, ही जी कॉन्सेप्ट आहे म्हणजे इश्क है तो रिस्क है, म्हणजे रिस्क घ्यावी माणसाने, पण मग अशी पण रिस्क नको घ्यायला की बाबा 21 दिन में पैसे डबल काय जे आहेत हे पण जातील. सो रिस्क सपोज टू बी कॅल्क्युलेटेड आय थिंक सो. येस या केसमध्ये राईट. रिस्क व्हेरीज फ्रॉम पर्सन टू पर्सन. बरोबर. आता लेट्स से आपण दोघं आहोत किंवा अजून 4 लोक आहेत, प्रत्येकाची अर्निंग वेगवेगळी आहे, प्रत्येकाचं एज वेगवेगळं आहे. सो आता एखादा माणूस आहे जो रिटायर्ड झालाय 60व्या वर्षी, जो रिटायर्ड झाला, ह्याच्याकडे एक अचानक पीएफचे सगळे आलेत, म्हणजे एक 1 शेअर आलेत पीएफचे, तर मी ह्याला अजिबात नाही करणार रिकमेंड की तू सगळे मार्केटमध्ये टाक. बिकॉज 60व्या वर्षाची रिस्क ॲपेटाईट आणि आपली रिस्क ॲपेटाईट याच्यामध्ये जमीन आसमानात फरक आहे. सो प्रत्येकाच्या वयानुसार त्याची रिस्क व्हेरी होते आणि प्रत्येकाची मनी स्टोरी वेगळी असते. आता उद्या 1000 रुपयाचा लॉस झाला तर मे बी मला काय वाटणार नाही, पण ते दुसऱ्या माणसाला 1000 रुपयाचा लॉस झाल्यावर वाईट वाटेल, कारण त्याची मनी स्टोरी वेगळी आहे. करेक्ट. आणि ते 1000 रुपये मिनिमम म्हणजे जास्त वेळा बघितले नाहीयेत, किंवा 1000 रुपयाचा लॉस ह्याला जास्त दुःख देऊन जाईल. बरोबर. सो मनी स्टोरी हॅज टू. आता जेव्हा मी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू केलं तेव्हा 100-200चा लॉस झाला, 500 लॉस झाला, मला एवढं काय नव्हतं वाटलं, बिकॉज घरी तसं वातावरण होतं की म्हणजे असं काय नव्हतं की प्रॉब्लेम होते फायनान्शियल किंवा त्याच्यामुळे 200-500 रुपये लॉस ठीक आहे आपण करू रिकवर, अशी मेंटॅलिटी होती. पण ती प्रत्येकाची असेल असं नाही. बरोबर. सो जेव्हा मला 10,000चा लॉस झाला तेव्हा माझी फाटली होती. अरे 10,000चा लॉस झाला, कारण का 10,000 आपल्यासाठी मोठे आहेत का. आपण घरून ते बघितलं, अरे 10,000 आपलं महिन्याचं हे काम होतं, आपलं राशन भरलं जातं घरचं, किंवा XYZ खर्च होतात, पण तेच मला 500,000 आहे आपले जातात. असं पण कुठे गेलं तरी, हॉटेलला जरी गेलं तरी 500,000 जातात. सो मनी स्टोरी इज डिफरंट फॉर डिफरंट पर्सन. करेक्ट. सो स्टॉक मार्केटमध्ये तू जेव्हा सांगतोस की इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता किंवा ट्रेडिंगमध्ये तू FNO बद्दल बोललास, राईट, ज्याच्यामध्ये तुम्ही सेन्सेक्स असेल किंवा निफ्टी 50 असेल, बँक निफ्टी असेल, याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकता, राईट. सो ह्या सगळ्या बेसिकली स्टॉक मार्केटच्या कंडिशन्सवर ग्लोबल इव्हेंटचा कसा इम्पॅक्ट पडतो. ग्लोबल इव्हेंटचा भरपूर इम्पॅक्ट असतो. सो बेसिकली आपण म्हणजे आता या ज्या मेन कंट्रीज आहेत, USA असू दे, जर्मनी असू दे, चायना असू दे, किंवा रादर सगळं जग एकमेकांशी डिपेंडंट आहे. बरोबर. सो आपला इम्पोर्ट एक्सपोर्ट एकमेकांशी डिपेंडंट असतो. सो ग्लोबल लेवलला जेव्हा कुठले पण अनाउन्समेंट येतात, किंवा आता जसं आता डोनाल्ड ट्रम्प निवडून आले, डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर ते जे काही डिसिजन घेतील त्याचा इंडियावर इम्पॅक्ट काय होणार आहे, आपल्याला कुठली ड्युटी इम्पोज होते का, ह्याच्यानुसार मार्केट रिॲक्ट करतं. मार्केट आधी म्हणजे भविष्यात काय होणार आहे ह्याचं प्रेडिक्शन करून आधीच आपलं काम हे करून मोकळं होतं. पण ते मग एका कॉमन मॅनला किंवा जो ट्रेडिंगमध्ये आत्ता जस्ट इन झालाय, ओके, नवीन आहे स्टॉक मार्केटमध्ये, त्यांना याचा ॲनालिसिस कसा करता येऊ शकतो, किंवा ते त्याच्यासाठी काही ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे का, काही गोष्टी एका एक्सपर्टकडनं आधी शिकणं गरजेचं आहे, काय तुझा व्ह्यू पॉईंट काय याच्यावर. हे खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की आता एखादं क्षेत्र आपण निवडतो, इंजिनिअरिंग, डॉक्टर किंवा BCom CA वॉटेवर, तर आपण शिकतो त्यासाठी 3-4-5 वर्ष देतो. CA करायचं तर CPT देतो, त्यानंतर एवढी सगळी मेहनत करतो, मग पुढे CA होतो. सेम विथ इंजिनिअरिंग, एवढे असाइनमेंट सॉल्व्ह करतो, ओरल्स देतो, ATKT लावून घेतो, YD होतो, सगळं होतं आणि मग आपण इंजिनियर बनतो. सो मार्केट पण असंच आहे मला वाटतंय. मार्केटमध्ये असं नाही की तू आज आलास आणि लगेच तुझा प्रॉफिट होणार आहे किंवा लगेच तुला सगळं समजणार आहे. सो मला असं वाटतं की मार्केटमध्ये प्रत्येक ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर हा शेवटपर्यंत हा स्टुडंटच असतो. करेक्ट. मार्केट असं नाही की आज आलं मला खूप काही समजलं. सो अजूनही जे मोठे मोठे इन्व्हेस्टर आहेत ज्यांचं वय ज्यांना 40-50 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, ते कुठल्या तरी नवीन ट्रेडरकडनं काहीतरी नवीन शिकू पण शकतात. सो इट्स अ लर्निंग प्रोसेस. सो आपण हा जो लर्निंग कर्व आहे ना, स्वतःहून जर शिकायला गेलो तर आपण शिकू पण, असं नाही की नाही शिकणार पुस्तकं वाचून वगैरे, पण तो लर्निंग कर्व खूप मोठा असेल. सो मला असं वाटतं की जसे आपण इंजिनिअरिंगला वगैरे पैसे खर्च करतो, XYZ फी भरतो, तशीच काही कोर्सेस अवेलेबल असतात ऑनलाईन. खूप चांगले ट्रेनर आहेत. मी स्वतः अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी म्हणून आहे, सो अवधूत सरांकडनं मी स्वतः शिकलेलो आहे मार्केट. सो मला एक रिअलाइज झालं 2018 मध्ये की हे
अंधाधुंद जे ट्रेडिंग चालू आहे की अंधाधुंद काही चालू आहे ते काही वर्कआउट होणार नाही, त्यामध्ये फक्त लॉसच होईल. सो मला अवधूत सरांकडनं शिकायला मिळालं, हे माझं नशीब आहे की त्यांच्याकडनं मला शिकता आलं. त्याच्यामुळे माझा लर्निंग कर्व खूप कमी झाला. शेवटी सायकोलॉजी माझी झाला हो, जिकडे मला 4 इयर्स शिकायला लागले असते तिकडे ते माझं एक 3 months मध्ये शिकणं झालं. नंतरचं एक्सपेरिमेंटेशन किंवा नंतरचं ऍप्लिकेशन हे माझ्यावर आहे. बरोबर, कारण प्रत्येकाची सायकोलॉजी वेगळी आहे. जसं मी म्हणालो मनी स्टोरी, प्रत्येकाची मनी स्टोरी वेगळी आहे, सायकोलॉजी वेगळी आहे, डिसिप्लिन वेगळं आहे. सो असं नाही की मी शिकल्या लगेच प्रॉफिटेबल झालो, मला पण 2-3 वर्ष लागली त्याच्यानंतर. कारण का असं व्हायचं की एक ट्रेड झाला प्रॉफिटेबल, मग नंतर लॉस होतोय, कारण मी माझे रूल ब्रेक करत होतो. बरोबर. सो समोरचा जो शिकवणार ह्या तुला सगळ्या गोष्टी शिकवेल. तो शिकवेल तुला, आता समजा निवडणुकांचे रिझल्ट आले, मोदी निवडून आल्यावर मार्केटने जे रिॲक्शन दिली होती ती रिॲक्शन तुला मे बी अवधूत सर सांगतील पण, किंवा दुसरे कोणते ट्रेनर सांगतील पण ती सांगतील ती आधीच्या एक्सपिरियन्सनुसार. फ्युचरमध्ये काय होणार हे तुला तुझ्या अनुभवावरनं कळणार आहे. आणि मागच्या वेळी असं झालं होतं म्हणून आता असं होईल असं आपण नाही अंदाज बांधू शकत, ते अनुभवावरनंच येतं आणि ते अनुभव घेणं गरजेचं आहे. तू 2-4-5 बजेट जेव्हा बघशील, 2-4-5 इलेक्शन जेव्हा बघशील, तेव्हा तुला कळेल की ओके नेक्स्ट इलेक्शनला तेव्हा असं आलं होतं, आता मी अशी स्ट्रॅटेजी करतो त्यामुळे मला प्रॉफिट होऊ शकतो, इक्विटीमध्ये पण आणि रादर FNO मध्ये पण. इक्विटीला जर तू बघितलं, जेव्हा मोदी निवडून आले होते तेव्हा एका दिवसात मार्केट 4,500 पॉईंट पडलं होतं. ठीक आहे, तेव्हा खूप सारे मोठे चांगले स्टॉक एकदम 20-25% पडलेले, त्यानंतर तेच 20-25% रिकवर होऊन अजून 20-25% वाढले. सो हे मी माझ्या ह्याच्यात एवढं मुवमेंट फर्स्ट टाइम बघितली होती. आता मी गेले 10 वर्ष मार्केटमध्ये, मी 2-3 इलेक्शन बघितलेत, आपले महाराष्ट्राचे पण बघितलेत आणि भारताचे पण बघितलेत. तर प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं शिकायला मिळतंय, पण यावेळेला मी त्यातली जराशी मुवमेंट पकडू शकलो कारण माझ्याकडे अनुभव होता मागचा. सो हा अनुभव, या अनुभवासाठी एखादा गुरु असणं गरजेचं आहे. जसं आपण बाकीच्या क्षेत्रात म्हणतो माझा गुरु, तसंच ह्याच्यात पण गुरु असणं गरजेचं. ही एक साधन आहे. मार्केट हे लाईक म्हणजे मोठी साधन आहे, आयुष्यभराची साधन आहे मला असं वाटतं. करेक्ट. सो आधीच्या भागामध्ये सुद्धा आम्ही बोललो होतो रियाजाबद्दल. ओके, जेव्हा आपल्या इथे फोटोग्राफीच्या रिगार्डिंग जेव्हा कौस्तुभ आला होता तेव्हा त्यांनीही सांगितलं होतं की रियाज किती महत्वाचा आहे, राईट. सो स्टॉक मार्केट करेक्ट. सो स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा हा रियाज तितकाच महत्वाचा आहे का? खूप, म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये रोज तुला नवीन गोष्टी, नवीन हे येत जातात, त्याच्यामुळे तुला रियाज म्हणजे काय असतं बेसिकली रोज चार्ट बघणं. एक टाइम होता जेव्हा मी शिकत होतो तेव्हा मला दिवसाला 1-2 चार्ट बघून असं व्हायचं की मी काहीतरी अचीव केलंय किंवा खूप चार्ट बघितलेत. आता मी मिनिटाला 10 चार्ट बघू शकतोय. बरोबर. सो ते का झालंय, कारण मी रियाज केलाय, रोज मी चार्ट बघतोय, माझी ती स्ट्रेंथ मी वाढवली आहे. कुठले इंडिकेटर वापरायचे, कुठले नाही वापरायचे, कुठले इंडिकेटर वापरल्यावर काय होईल हे मला समजत गेलंय. आणि ओव्हरऑल या सगळ्या जर्नीमध्ये जसं काही फिक्स काही असतात पॅटर्न, हेड अँड शोल्डर असू दे, डबल टॉप, डबल बॉटम, हे सोडून मी काही स्वतःचे पॅटर्न ऑब्झर्व केलेत. अच्छा. त्याच्यामुळे मला ट्रेडिंगमध्ये हेल्प होते की दरवेळेला असं नसतं की हा पॅटर्न चालेलच, जे कुठे तू शिकला नाही, ते माझे अनुभव आहेत. कारण का ती साधन आहे ना, तू रियाज म्हणालास, ही साधनाची प्रोसेस आहे. तो रियाज म्हणजे काय, मी सकाळी उठून बाबा ग्लोबल मार्केट मध्ये एक अंदाज येतो काय चाललंय, सकाळी मार्केट सुरू होण्याआधी चार्ट बघणं किंवा आदल्या दिवशी मार्केटमध्ये ग्लोबल मार्केटमध्ये ज्या गोष्टी झाल्या असतील ह्याच्यानुसार आपलं मार्केट उद्या अशी रिॲक्शन देऊ शकतं, ह्याचे विचार करणं हे गरजेचं आहे. सो हा रियाजच आहे. जसं तुझा फर्स्ट प्रश्न होता की मार्केटचं जो दिवसाचं कसं असतं, सो हा रियाज आफ्टर मार्केट आणि प्री मार्केट असतो. म्हणजे जेव्हा मी झोपतो तेव्हा स्वप्नात पण चार्ट येतात बऱ्याचदा, असं होतं. सो हा रियाज कंटिन्युअस चालू असतो, तरच तुम्ही त्यात ते म्हणतात ना स्किन इन द गेम, ते असणं गरजेचं आहे. म्हणजे असं पण नको व्हायला की बाबा आपण कंटिन्युअस विचार करतोय, पण ते होतं. करेक्ट. सो ते असं डेव्हलप झालंय ओव्हर द पिरियड. आणि त्याला तू बेसिकली काय म्हणतात डिनाय नाही करू शकत की ओके आजचा दिवस मी स्टॉक मार्केट बद्दल काहीच विचार केला नाहीये, असं होऊच शकत नाही, राईट. सो करेक्ट. सो स्टॉक मार्केट बद्दल तू आता बऱ्याच छोट्या टर्मिनॉलॉजी सांगितल्यास, पण अजून एक टर्म अशी आहे की जी आपण हल्ली
सर्रास मार्केटमध्ये ऐकतो, विच इज म्युच्युअल फंड्स, राईट? सो स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड्स ह्याच्यात काय फरक आहे आणि ह्याचे थोडे डिटेल्स प्रेक्षकांसाठी. म्युच्युअल फंड म्हणजे काय? सो काही ज्या म्युच्युअल फंड कंपनीज आहेत त्यांनी अनेक स्टॉक मिळून एक युनिट बनवलेत. सो आता लेट्स से आता एखादा म्युच्युअल फंड असेल, ॲक्सिसचा कुठला तरी म्युच्युअल फंड आहे, आता खूप सारे 2000 म्युच्युअल फंड वगैरे असतील आता. सो प्रत्येकाने काही कंपनीज इन्क्लूड केलेत, त्या कंपनीजचा प्रत्येक म्युच्युअल फंड हे आपला शेअर आहे. की आता लेट्स से HDFC बँक आहे, ह्याचं वेटेज आहे 6%, रिलायन्सच्या त्याचं वेटेज आहे 21%. असं सगळ्या कंपनी एकत्रित करून त्यांनी एक युनिट बनवलेत. ते युनिट आपण विकत घेऊ शकतो. सो जशा या कंपनी खालीवर करतील तसा आपला म्युच्युअल फंड खालीवर करतो. अच्छा. पण माझं पर्सनल ॲडवाईस असं असेल की जे रिस्क घेऊ शकतात, ज्यांचं एज कमी आहे, त्यांनी म्युच्युअल फंड न करता त्यांनी ॲक्च्युअल स्टॉक विकत घेणं गरजेचं आहे. कारण ते जे रिटर्न तुम्हाला स्टॉक देतील ना, ते म्युच्युअल फंड नाही देऊ शकणार. ओके. काय ऑन एन ॲव्हरेज रिटर्न? म्युच्युअल फंडचा रिटर्न 15 to 18% जनरली मिळतो. ओके. म्हणजे आपण जर कोविडचं कन्सिडर केलं तर भरपूर रिटर्न मिळाले, कारण मार्केट खाली गेलं होतं. ओके. सो लो प्राइसला खूप चांगलं बाईंग झालं, त्यामुळे रिटर्न मिळाले. पण आता ते काय कोविडचा जो फॉल होता तो असं काय नेहमी नाही येणार आहे. बरोबर. म्हणजे आता ते एक रिझन होतं फॉल येण्याचं. कोविड आला, फॉल आला, झालं. पण तो काय 2026ला येणार नाहीये, 2032ला येणार नाहीये. मे बी मोठा फॉल येईल, पण मग ते असं काही फिक्स त्याच्या मागे लॉजिक नाहीये की बाबा असा फॉल आल्यावर मी विकतच घेणार. सो म्युच्युअल फंडचं जर गणित जर बघितलंस ना, तर ज्याला जास्त वेळ देता येत नाही मार्केटमध्ये, ज्याला शिकण्याची फार काही इच्छा नाहीये, त्यांनी जर इन्व्हेस्ट केलं म्युच्युअल फंडमध्ये ठीक आहे. पण ज्याला शिकायचं किंवा ज्याला इंटरेस्ट आहे किंवा ज्याला 4 गोष्टी तो म्हणजे वीकमधनं 1-2 तास जर देऊ शकतो मार्केटसाठी, तर ह्यांनी स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करावं. आणि स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी असं काही तुला खूप जास्त नॉलेज असणं गरजेचं नाहीये. बेसिक जर तू कुठला कोर्स केलास आणि टेक्निकल अनालिसिस जर शिकलास, तर तुला स्वतः स्टॉकचं अनालिसिस करता येऊ शकतो. त्या बऱ्याचशा फर्म पण असतात की त्या हे देऊ शकतात. सो बेसिकली तू आता म्युच्युअल फंड आणि स्टॉक मधला डिफरन्स सांगितलास, राईट? सो आम्ही ही पण एक कन्सेप्ट ऐकली आहे की ज्याच्यामध्ये स्टॉकचे डिफरंट प्रकार आहेत, की मिड कॅप, लार्ज कॅप, स्मॉल कॅप. तर त्याची थोडीशी आयडिया दे ना, की एक्झॅक्टली काय आहे ह्यांच्यामधला डिफरन्स, आणि त्याच्याबद्दल थोडीफार माहिती सांगा मला. तर लार्ज कॅप म्हणजे काय, की ज्यांचं मार्केट कॅप हे 20,000 CR च्या आहे. म्हणजे जसे HDFC बँक आहेत, त्यांचं रिलायन्स आहे, SBI आहे, हिंदुस्तान युनिलिव्हर आहे, ITC आहे. सो बेसिकली नंबर ऑफ शेअर्स इंटू शेअरची प्राइस, हे झाल्यावर जी व्हॅल्यू तयार होते दॅट इज मार्केट कॅप. त्यांचं 20,000 CR च्या वरती आहे ते लार्ज कॅप. तो 20,000च्या खाली ते 5,000 ते 20,000 मध्ये मिड कॅप, आणि बिलो 5,000 स्मॉल कॅप. आणि ह्याच्यात एक नवीन टर्म पण आली आहे रिसेंटली, मायक्रो कॅप. सो त्यांचं मार्केट कॅप 100 CR ते 500 करोड असतं, दे आर मायक्रो कॅप. ओके. सो जे बिगिनर्स आहेत बेसिकली, तर त्यांनी कुठल्या ह्याच्यावर फोकस केला पाहिजे? का त्याच्यासाठी काही स्पेसिफिक रूल आहे का देर इज नो रूल? काय वाटतं तुला? बेसिकली बिगिनर म्हणजे तो इन्व्हेस्टर आहे का त्याला ट्रेडिंग शिकायचं आहे, तर जो इन्व्हेस्टर असेल तर त्याने फोकस करावा लार्ज कॅपवर, तिकडे रिस्क कमी आहे. सो बिगिनरचं पण एज मॅटर करतं. परत मी लास्ट टाइम जसं म्हणालो होतो की एज, आता एखादा मुलगा याचं वय 20 आहे, त्याच्यानंतर भरपूर वर्ष आहेत जगण्यासाठी फ्रँकली स्पीकिंग, आणि ज्यांचं वय 60 की म्हणजे 60च्या नंतर एक लिमिटेशन येतं एजला. आपण जरी किती काय म्हटलं तरी मला आयुष्यभर जगायचं आहे वगैरे, 90व्या वर्षी वगैरे, पण हल्लीचा ॲव्हरेज डेथ रेट इज 70-80 किंवा 65-70. सो असं जर बघितलं तर 60व्या वर्षी जर मी कुठल्या तरी मायक्रो कॅपमध्ये इन्व्हेस्ट केलं आणि कंपनी बुडाली, तर माझा म्हणजे पैशाचा लॉस होईल, पण माझा जो आत्मविश्वास आहे तो पण संपून जाईल मार्केटवरचा. सो तू कुठल्या एजला एंटर करतोय आणि तू त्या एजला म्हणजे तू काय एंटर करतोय हे तुला माहिती हवं, की तू लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे, ट्रेडर आहे का, असं आलाय टाइमपासला म्हणून इन्व्हेस्ट करतोय हे तुला माहिती पाहिजे. जर तुला टाइमपासला यायचं आहे, तुला मार्केट पण तसंच ट्रीट करणार, तुझे पैसे घेणार आणि तुला चला लात मारणार फ्रँकली स्पीकिंग. सो मार्केटमध्ये ट्रेडर्सचा असा एक झुंड येतो की जो भरपूर सारे पैसे घेऊन येतो. हे मोठे जे ट्रेडर असतात त्यांचे सगळे पैसे घेतात काढून
आधी आमिष दाखवलं जातं, प्रॉफिट होतात, नंतर लॉसेस होतात, मग नवीन लॉट येतो. सो तो लॉट येतो ना, त्या लॉटमध्ये काही सिरियस ट्रेडर पण असतात की ज्यांना खरंच ट्रेडिंगमध्ये म्हणजे ट्रेडिंगमध्ये त्यांना लाईफमध्ये काहीतरी करायचं ट्रेडिंगच्या रिलेटेड, अशी लोक येतात. सो अशा लोकांसाठी मार्केट खूप छान आहे मला असं वाटतं. पण जे बाकीचे लोक असेच आलेली आहेत की चलो जिंकते आज मार्केट लक वगैरे जुवाच्या ह्याने आलेली आहेत, तर अशा लोकांसाठी मार्केट नाही आहे. सो लॉंग टर्म विजन असेल तर त्या माणसाने मार्केटमध्ये यावं, शॉर्ट टर्म विजन असेल तर येऊ नये, कारण का तुमचा फायनान्शियल लॉस पण होईल आणि एक तुमचा आत्मविश्वास असेल तो संपून जाईल. करेक्ट. आणि मेंटल स्ट्रेस येईलच. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की खूप मोठे मोठे इन्व्हेस्टर तयार झाले, जसं मी सगळ्यांचा आदर करतो, राकेश जुनवाला जी आहेत, दमानी जी आहेत, पण जेव्हा खूप मोठे इन्व्हेस्टर तयार होतो ना, तर त्याच्या मागे अनेक लहान इन्व्हेस्टरचा पैसा गेलेला असतो. सो एक एनर्जीचा रूल आहे की एनर्जी क्रिएट नाही होऊ शकत, ती ट्रान्सफर होऊ शकते. सेम पैशाच आहे, पैसा एका माणसाकडनं दुसऱ्या माणसाकडे जातो. सो ती सायकल चालू असते, ह्याच्यात काही चुकीचं नाही, या नियतीचा नियम आहे तो आपण सगळ्यात चालू आहे, पण आपण त्यात कुठे बसतोय आणि आपण त्याच्यामध्ये कुठे असलं पाहिजे हे इंडिव्हिज्युअल डिपेंड करतं. करेक्ट. सो तू मगाशी म्हटलास की शिकणं स्टॉक मार्केट हे गरजेचं आहे, आणि मी बऱ्याच वेळेला इन जनरल जेव्हा यंगस्टर सोबत गप्पा मारतो तेव्हा याविषयी हे हमखास ऐकायला मिळतं की मी स्टॉक मार्केट कुठनं शिकतोय तर युट्यूबवरनं, युट्यूब व्हिडिओजवरनं. मग ते कोणाचेही XYZ व्यक्तीचे असतील, आय एम नॉट गोइंग इन टू दॅट, राईट. पण हे कितपत तुला योग्य वाटतं की एखादं इतका मोठा प्लॅटफॉर्मचं नॉलेज घेण्यासाठी तुम्ही यूट्यूब सारख्या गोष्टीचा किंवा त्याच्यावर असणाऱ्या 5 मिनिट 10 मिनिट 15 मिनिट अर्धा तासाच्या व्हिडिओचा यूज करून किंवा त्या व्हिडिओजवरनं तुम्ही स्टॉक मार्केटचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करताय. सो इज इट गुड ऑर टू गेट द नॉलेज फिजिकली समवेअर इन द क्लास, हे गरजेचं आहे? काय वाटतं तुला याच्याविषयी? सो ह्याच्यात 2 बाजू आहेत. बेसिकली अशी खूप सारी लोक आहेत जी जेन्युअनली फ्रीमध्ये ऑनलाईन शिकवतात युट्यूबवर. खूप लोक आहेत की जे स्वतःच नॉलेज शेअर करतात. पण मग लोकांना काय असतं माहिती आहे का, लोकांना असं काहीतरी डिफिकल्ट तू दिलं, जार्गन दिलेच की वाटतं रे हे काहीतरी भारी आहे. सो युट्यूबवर शिकणं काही रॉंग नाही आहे, युट्यूबवर शिकणं रॉंग पण आहे, राईट पण आहे, दोन्ही गोष्टी आहेत. जर तुला चांगला मेंटर मिळाला, चांगला एखादा कोणी याला तुम्ही फॉलो करताय, जसं मी 2017 पासून अनेक लोकांना फॉलो करतोय. करेक्ट. सो ह्यांचा नॉलेजचा मला खूप फायदा झाला, जे की फ्री ऑफ कॉस्ट मला मिळत होतं. ह्यांचे इंडिव्हिज्युअल हे पण होते, ऑनलाईन शिकवायचे पण प्रॉपर हे करून, पण मग हे मी कधी ऑप्ट नाही केले. सो मी अवधूत सरांकडनं शिकलो वगैरे, मी तुला सांगितलं. पण अशी लोक पण होती ऑनलाईन घ्यायची कोर्सेस, पण मी त्या कोर्सेसला कधी ऑप्ट नाही केलं, कारण आय प्रिफर्ड की मला ऑफलाईन शिकणं गरजेचं आहे. सो हे शिकणं गरजेचं आहे पण नाहीये पण, कारण का स्कॅम पण होतात खूप युट्यूबवर. हल्ली जर तू बघितलं असतं युट्यूबवर काही लोक असतात ते ऑनलाईन येतात, ते सांगतात की अभि बाय करो, अभि सेल करो. ह्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला रेडीमेड सगळं मिळतं. अरे आता मी एखादं शेअर किंवा एखादं F&Oचा एखादं कॉन्ट्रॅक्ट असेल ते मी अमुक प्राईजला बाय करतोय, अमुक प्राईजला मी सेल करतोय, हे मला रेडीमेड मिळालं. उद्या जर तो माणूस त्याने हे सगळं घेणं बंद केलं तर मला असं असेल की अरे मला ट्रेडिंग होत नाहीये. आणि ट्रेडिंग एका लिमिट नंतर फोमो मध्ये होतं कन्व्हर्जन. मला पण झालेलं आहे की अरे एखादा शेअर वरती चाललाय किंवा एखादा कॉल पुट वरती चाललाय, तर मी 100ला घेतला असता तर तो 500 गेला असता, मला एवढा प्रॉफिट झाला असता. हा फोमो होतो. आणि युट्यूबवर याचं रॉंग लोक प्रमोशन पण करतात की बाबा 1000 रुपये भरा महिन्याचे, तुम्हाला एवढे मिळतील कॉल्स. आणि मग पण ती स्वतः लोक प्रॉफिटेबल आहेत का, हा मोठा क्वेश्चन आहे. त्यामुळे ते हाफ कुक्ड नॉलेज आहे ना, ते घातक पण आहे. पण बऱ्याच लोकांना फायदा पण झालेला आहे. पण ज्या लोकांना फायदा झालाय ती लोकांना कन्सिस्टंटली मार्केटमध्ये आहेत. इनिशियली प्रत्येक माणसाने लॉस केलेला आहे. कोणी ट्रेडर कोणी इन्व्हेस्टर असा तुला भेटणार नाही की तो सांगेल की मी प्रॉफिट केलाय. आयदर तो देव आहे किंवा तो खोटं बोलतोय. ह्यापैकी दुसरा ऑप्शनच अवेलेबल नाही. कारण का तू मार्केटमध्ये आला असं तू ₹1 लॉस केला असं शक्यच नाहीये. लॉस इट्स मॅन्डेटरी. असं लॉस शिवाय तू शिकणारच नाही ना, तुला पैशाची किंमत कधी कळेल, बरोबर, जेव्हा तुला तो पिंच बसेल. आणि फक्त ते नाहीये. सो लॉस झाल्यानंतर तुझी सायकोलॉजी मॅटर करते. सो लॉस नंतर उभं राहणं गरजेचं असतं मार्केटमध्ये. सो पेशन्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट. येस. सो आता जसं जेव्हा मी माझं ट्रेडिंगची जर्नी सुरू केली तर माझ्यावर अनेक लोक शिकले. ते सगळेच लोक आज नाही आहेत ट्रेडिंगमध्ये. बरोबर. कारण का ते प्रत्येकाचा गेम नाही, कारण ट्रेडिंग इज अ लोनली जर्नी.
म्हणजे बऱ्याचदा असं होतं की ट्रेडिंग तू एकटाच करतोस, दिवसभर बसतोस, दिवसभर बसलास किंवा वीकली बसलास किंवा पण एकटाच असतं ना ते. अदर दॅन जर तू कुठलं तुझं प्रोफेशन चालू आहे, जॉब चालू आहे वगैरे, तर ठीक आहे, तुला एक मेंटल आधार असतो, 4 लोकांमध्ये तू असतोस. पण ट्रेडिंग इज अ लोनली जर्नी. त्या लोनली जर्नीमध्ये जर तुला काही शेअर करायचंय, लॉस झाला आणि जर मला सांगायचं किंवा मला प्रॉफिट झाला, तर मी मित्रांना सांगायचं जाऊन की अरे मला प्रॉफिट झाला, आपण जरा चहा पिऊया किंवा कुठे हॉटेलला जाऊया किंवा एक बियर मारूया, व्हॉट एव्हर जे काय असेल ते. प्रत्येकाचा आनंद साजरा करण्याच्या व्याख्या वेगवेगळ्या. सो असं जर मला वाटलं तर माझ्याकडे ती लोक असणं गरजेचं आहे. ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये ते नाही आहे. आणि ट्रेडिंग, एखादा माणूस सिरियसली ट्रेडिंग करतोय म्हणजे तो काहीतरी जुगारच खेळतोय असं आजूबाजूच्या लोकांना वाटत असतं. आणि अनेक लोकांना वाटतं की अरे पैसा छापतोच आहे. तसं नाही आहे. इट टेक्स टाइम. तो तुम्हाला टाइम देणं गरजेचं आहे. सो युट्यूबवर जसं जो प्रश्न होता तसं दोन्ही बरोबर आहे. शिकणं योग्य पण आहे, अयोग्य पण आहे. तुम्हाला राईट माणूस मिळणं गरजेचं आहे आणि राईट लोकांची संगत मिळणं गरजेचं आहे. जसं आपण शाळेमध्ये असताना ऐकायचो संगतीचा म्हणजे संगतीतनं मुलं घडतात, तसं ट्रेडिंगमध्ये असतं. तुला चांगल्या लोकांची, चांगल्या ट्रेडरची संगत मिळाली, तू खूप चांगला ट्रेडर बनू शकतोस. करेक्ट. हे इमर्जिंग फील्ड आहे मला असं वाटतं. सो तुला कधी असं वाटलं की नाव दिस इज द राईट टाइम, की जिथे आता मी खरं तर ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे आणि स्टॉक मार्केटमध्ये कुठेतरी करिअरचा विचार करून सिरियस नोटवर, कारण तू मध्ये थांबवलं होतंस ट्रेडिंग तुझं, बरोबर? तू म्हणलंस तसं सुरुवात केलीस, 1-1.5 वर्ष केलंस, तुझे जे रूममेट्स होते, निनाद असेल किंवा इतर लोक असतील, तर त्यांच्यासोबत तू ट्रेडिंग चालू केलंस, पण मध्ये सोडलंस परत, राईट? सो हा जो गॅप होता त्याच्यानंतर तुला कधी असं वाटलं की, आणि काय तो मुवमेंट होता की जेव्हा तुला वाटलं की नाही आता मला खरं तर ट्रेडिंगमध्ये ॲज अ करिअर ऑप्शन म्हणून बघायचं आहे आणि तो पण मला शिकून करायचा आहे? सो 2017 तो 2017 माझा अजून एक रूममेट होता, अनिकेत. त्याचं नाव अनिकेत होतं. सो अनिकेतकडनं मला थोडं इक्विटीचं नॉलेज मिळालं. अच्छा. त्याला तो ऑलरेडी करायचा इक्विटीमध्ये ट्रेड. F&O ह्याला काहीच माहिती नव्हतं, पण मला F&O समजलं होतं की F&Oचं वर्किंग असं होतं. पण तोपर्यंत कसं होतं, आपले सेलफोन्स वगैरे चांगले आले होते, अँड्रॉइड वगैरे चांगलं होतं, इंटरनेट भरपूर होतं, त्याच्यामुळे युट्यूबवर बघणं मी सुरू केलं होतं. तुझे म्हणाल होतं युट्यूबवर बघणं चांगलं की वाईट, माझ्यासाठी ते चांगलं ठरलं की मी परत माझी रिएंट्री झाली. म्हणजे मला अनेक चांगले चांगले युट्यूबर मिळाले की त्यांच्यामुळे मला मार्केट अजून कळत गेलं. करेक्ट. सो जसं 17-18 मध्ये मग मी अवधूत सरांचा कोर्सेस केला, त्याच्यातनं शिकायला पण भरपूर मिळालं. त्याच्यानंतर मी आता ट्रेडिंग चालू ठेवतो, असं नाही की ते बंद केलं. इकडे जे माझे मित्र झाले ते अजूनही आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत. आमचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपवर आमचं चालू असतं की आजचा ट्रेड काय किंवा आजचं मार्केट. ते गरजेचं आहे, ते शेअरिंग गरजेचं आहे. शेअरिंग इज केअरिंग हे मार्केटमध्ये खूप गरजेचं आहे, नाही तर म्हणजे वाट लागू शकते एखाद्याची. करेक्ट. सो तुझा एखादा मेमोरेबल एक्सपिरियन्स सांग ना, की जेव्हा तुला खूप मस्त प्रॉफिट झालाय. वी डोंट, मला काय म्हणतात, अमाऊंट नकोय, बट मला तो एक्सपिरियन्स तू शेअर करायला हवायस. आणि असाही एक्सपिरियन्स सांग जेव्हा तुझा लॉस झाला होता, तेव्हाची काय सिच्युएशन होती. सो आपल्या प्रेक्षकांना हे कळेल की दोन्ही गोष्टींमध्ये डिफरन्सेस काय असतात ऍक्च्युली, आणि दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला जर का सस्टेन करायचं असेल तर कसा पेशन्स गरजेचा असतो. बरोबर. सो लॉस तर होत असतात मार्केटमध्ये, असं नाही होत की लॉस नाही होत, पण प्रॉफिट खूप वेळा चांगले झालेले आहेत. की बाबा मी ट्रेड घेतलाय खरं, त्याच्यामध्ये मला एक असा प्रॉफिट झालाय की जे माझं अख्खा वर्षाचं अर्निंग होतं. बरोबर. असे पण प्रॉफिट मला झालेले आहेत. आणि असे पण लॉसेस झाले आहेत की माझं 6 महिन्याचं अर्निंग एका ह्याच्यात गेलेलं आहे. पण जेव्हा मला लॉस झालाय ना, एकच रिझन होतं, ओव्हर ट्रेडिंग, जे आता माझं बऱ्यापैकी कमी झालंय असं मला वाटतं. ओके. ओव्हर ट्रेडिंगमुळे बऱ्याचदा लॉसेस झाले, कारण असं व्हायचं सकाळी झाला प्रॉफिट, दुपारपर्यंत येता मार्केटने पैसे घेऊन गेले. कारण मार्केटचं कसं असतं माहिती आहे का, की मार्केट तुम्हाला बोलवतं की ओके तुझा पहिला ट्रेड छान झाला, 9.5 ते 10 मध्ये एक चांगला ट्रेड मिळाला, एक्झाम्पल येतो, लाखभर प्रॉफिट काढला. आता लाखभर प्रॉफिट यातले मी 20,000 रुपये रिस्क करू शकतो, पण मग ते 20,000चा स्टॉप लॉस उडाला तर प्रॉफिट झाला 80,000. मग असं होतं की अरे 80,000 नाही यार, मला 1 लाख रुपये सकाळी प्रॉफिट होता, आता मला ऍटलिस्ट 1 लाख रुपये पाहिजे, वरती नको मला काही. मग त्यात अजून ट्रेड घेतले जातात. सो दॅट इज ओव्हर ट्रेडिंग. सो सायकोलॉजी ही डेव्हलप होत राहते. सो असं नाही होऊ शकत की बाबा मी 1-2-3 वर्ष म्हणजे सायकोलॉजी मेंटेन्ड आहे, आता मी खूप मेंटली स्ट्रॉंग झालोय, आता मी म्हणजे कुठलाही ट्रेड घेऊ शकतो.
आफ्टर 2-3 इयर्सच्या म्हणजे प्रॉपर प्रॉफिट नंतर पण एक दिवस तुमच्या आयुष्यात असा येऊ शकतो की जो तुमचा सगळा पैसा आलेला प्रॉफिट घेऊन जाऊ शकतो, किंवा एक दिवस असाही येऊ शकतो की ज्या सगळ्या चुका केल्यात त्या मी एकाच दिवसाच्या प्रॉफिटमधनं मला भरून काढतो, रिकव्हर करता येईल. सो हे दोन्ही अनुभव मला आलेले आहेत आणि ते येणं गरजेचं आहे प्रत्येकाला. ॲज अ ट्रेडर, ॲज अ इन्व्हेस्टर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टेड असता, त्याच्यामुळे तुमचा रिअलाइज्ड जो प्रॉफिट असतो तो वेगळा असतो. हा तुम्हाला जाता समजा एखादा शेअर मी 100 रुपयाला घेतला, तो आज 200 झालाय, पण जोपर्यंत तो शेअर मी बुक नाही करत, म्हणजे तो विकत नाही, बरोबर, विकल्यानंतर ते पैसे मला येणार आहेत. उद्या तो 100-200चा शेअर गॅप डाऊन झाला आणि डायरेक्ट 90 रुपयाला आला आणि ती कंपनी बंद पडली, तर ते तुमचे पैसे झिरोही होऊ शकतात. सो एवढं मार्केटमध्ये हे असतं, स्ट्रेंथ असते. हा, म्हणजे एवढे वोलाटाईल असतं मार्केट, काहीही होऊ शकतं. सो मला पर्सनली असं वाटतं की जे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये आहेत ते तुमचे पैसे आहेत. बाकी मार्केटमध्ये असणारा इक्विटीमधला पैसा, म्युच्युअल फंडमधला पैसा किंवा बाकीच्या कुठल्या मार्केटच्या रिलेटेड रिस्की इन्स्ट्रुमेंटमधला पैसा हा तुमचा नाहीये. जोपर्यंत रिअलाइज होत नाहीये, जो डीमॅट मधनं बँक अकाउंट मध्ये येत नाहीये, तोपर्यंत तो पैसा मार्केटचा आहे. तो मार्केट तुम्हाला 4 पट पण देईल करून आणि तुमचा अर्धा पण करून देईल. करेक्ट. सो हा मार्केटचा एक बेसिक सिद्धांत आहे. सो तू काय सजेस्ट करशील की जे फर्स्ट टाइम इन्व्हेस्टमेंट आता करायला जातील, मे बी तुझा पॉडकास्ट बघितल्यानंतर त्यांनाही असं वाटेल की चलो आपण सुद्धा मार्केटमध्ये एंटर करूयात विथ सम गुड नॉलेज, ऑफकोर्स, की तू म्हणलास तसं, कारण विदाऊट नॉलेज कुठलीच गोष्ट केलेली सक्सेसफुल होऊ शकत नाही. करेक्ट. सो तो काही जुगार नाहीये स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं. करेक्ट. सो फर्स्ट टाइम जेव्हा एखाद्या व्यक्ती इन्व्हेस्टमेंट करायला जाईल, तेव्हा तू त्याला काय सजेस्ट करशील की काय चुका केल्या नाही पाहिजेत, किंवा कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, किंवा कुठल्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत इफ यू वॉन्ट टू इन्व्हेस्ट फॉर द फर्स्ट टाइम? फर्स्ट टाइम म्हणजे मला वाटतं फोमो, की सगळे घेत आहेत म्हणून मी हा शेअर घेतला पाहिजे. सुझलॉनचं तुला एक्झाम्पल देतो. सुझलॉन 7 रुपयाला होता तेव्हा त्याच्याकडून बघत नव्हतं. 7चा 17 झाला तेव्हा थोडे लोक बघायला लागले. जेव्हा तो 40-50 झाला तेव्हा सगळेच लोक लागले बघायला. मी स्वतः 7 रुपयाला बाय केला होता, कारण मी चार्टमध्ये बघितलेलं की काहीतरी ऍक्शन दिसते, हा 40 पर्यंत जाऊ शकतो. 80 वगैरे जाईल माहिती नव्हतं, कारण कोणाला माहिती नसतं एवढे लॉंग टर्म हे, पण तो वर्षभरात 80 पर्यंत गेला. सो बरीचशी लोक फोमो मध्ये जे नवीन इन्व्हेस्टर होते त्यांनी 80ला एंट्री केलेले आहेत. आता तो 40, 45, 50च्या रेंजमध्ये. करेक्ट. तिची नवीन इन्व्हेस्टर असतील ह्यांचा फिनान्शियल लॉस झालाच आहे, म्हणजे तो अनरिअलाइज लॉस आहे जोपर्यंत तो शेअर विकत नाहीत, पण मेंटली त्यांचा लॉस झाला की अरे यार त्यांनी मार्केटला रॉंग हे केलंय. अरे मार्केटमध्ये पैसे टाकले की असं होतं. मार्केटची चूक नाही ना, तुमची चूक आहे. तुम्ही विचार करून टाकलेत का? तुम्ही तो बघितलात का? लोकांनी सांगितलं म्हणून 80 रुपयाला घेतलात, तो 7पासून 80 गेलाय. रे घोडा कुठला पण असतो, तो धावतो, धावल्यानंतर थांबतो, पाणी पितो, मग तो जातो ना त्याच्या डेस्टिनेशनला. शेअरचं पण तसंच असतं. एखादा शेअर आहे तो एका लेवलला जातो, त्याच्या लेवलचे सपोर्ट तो टेस्ट करतो, मग तो नेक्स्ट लेवलला जात राहतो. सपोर्ट टेस्ट करतो म्हणजे सपोर्ट मार्केट, सपोर्ट आणि रेजिस्टन्सेस या टर्म मार्केटच्या आहेत. म्हणजे प्राइस आहे, किंमत आहे. एखादा शेअर 100 वरून 200 गेला, तो 200 वरून 150ला आला, तर 150ला असे काही बायर अवेलेबल आहेत की ते 150च्या खाली त्या शेअरला जाऊन देत नाहीत. सो 150 माझा सपोर्ट झाला. तो जेव्हा सपोर्ट ब्रेक होईल तेव्हा नेक्स्ट सपोर्ट माझा मे बी 120 असेल, कारण इथे पण बायर असतील. सो जे मागच्या रॅलीमध्ये सुटलेले लोक होते की ज्यांना तो 120ला बाय नाही करता आला, ते लोक पण बाय करतील. जे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत, मोठे इन्व्हेस्टर, त्यांच्याकडे डेटा आहे अवेलेबल की हा शेअरमध्ये आता काहीतरी कंपनीत फंडामेंटल काहीतरी भारी होतोय. ह्याचाच एक्झाम्पल येतो सुझलॉनचं. कंपनीचं काहीतरी भारी होतोय, फंडामेंटल चेंज झाले म्हणून तो 7चा शेअर 80 रुपये झाला. हा 7चा जेव्हा 80 रुपये झाला तेव्हा जे लोक सुटले होते, ज्यांनी तो 400ला बाय केला होता, ते 80ला निघून गेले. अरे बाबा 80 रुपये तर आले, बाकीचा लॉस जाऊ दे. सो ही बायर आणि सेलरची सायकोलॉजी असते. ह्याच्यामुळे सपोर्ट आणि रेजिस्टन्सेस बनतात. अच्छा. सो प्रत्येक लेवलला तर 100चा शेअर 200ला जेव्हा जातो तर 150ला अनेक बायर येतात, तो 150ला सपोर्ट तयार करतात, तो 200ला घेऊन जातात, 200चा 250 जातो, 250वरनं परत जेव्हा खाली येतो तेव्हा ज्यांनी तो मिस आउट केलाय, म्हणजे खरंच लॉजिकल इन्व्हेस्टर आहेत किंवा त्यात फोमोवाले पण असतात, पण बरेचसे लॉजिकलच असतात की तो 200ला बाय करतील की ओके मला अजून 50 रुपीज कमीमध्ये मिळालंय, 200ला घेतला, आता तो माझी जर्नी त्याचं टार्गेट 280 आहे. सो हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स असे बनत जातात. सो नेक्स्ट टाइम जेव्हा तो 200चा शेअर वरती जाताना त्याला 250चा रेजिस्टन्स लागेल.
म्हणजे काय लागेल तिकडे रेजिस्टन्स म्हणजे कोणीतरी सेल केले तिकडे सेलर अजूनही बसले, त्यांच्याकडे असंही असेल की ज्यांनी 100ला बाय केलाय, थोडी क्वांटिटी 150ला विकली, थोडी 200ला विकली, थोडी 250ला विकली, अजून त्यांच्याकडे क्वांटिटी असेल जे विकू शकतात. करेक्ट. पण ह्या बायरची जो पॉवर जास्त असेल, त्यांच्याकडे जास्त पैसा असेल तर तो 250चा शेअर 280, 300, 350 पण घेऊन जाऊ शकतात. सो हे सपोर्ट रेजिस्टन्सच्या डिराईव्ह होतात मार्केटच्या प्राइसेसमुळे. बरोबर. सो तू जे म्हणलास आता की ह्याचं टार्गेट 280 एखाद्या व्यक्ती सेट करतो, सो ते टार्गेट सेट करण्यासाठी काही रूल्स आहेत का? तो एक्सपिरियन्सचा भाग आहे? एक्सपिरियन्सचा पण भाग आहे आणि शिकण्याचा पण आहे. सो मार्केटमध्ये काही पॅटर्न्स बनतात. सो मार्केटमध्ये जर राऊंडिंग बॉटम वगैरे असे काही बनतात, डबल बॉटम वगैरे असे काही बनतात. सो हे लॉंग टर्म जितका शेअर कोणताही लॉंग टर्म साईडवेज मध्ये असेल किंवा लॉंग टर्म डाऊन ट्रेड मध्ये असेल तेव्हा तो त्याच्या अप ट्रेड मध्ये सुरू होतो, तेव्हा तुला जास्त हे मिळतं, टार्गेट मिळतं. कारण एखादा शेअर 400 वरून 20 रुपयाला आलाय, तो 20 वरून 80-100 पर्यंत गेलाय. सुदलन जर एक्झाम्पल घेऊया, तो 350-380 ला होता, तिकडून तो पार 2 रुपयापर्यंत गेलेला शेअर आहे. 2 वरनं परत तो 80 आलेला आहे. सो 2 वरनं 80 जाण्याची जर्नी आहे ना, तर ही जी जर्नी बनते तेव्हा एक पॅटर्न बनतो. सो आपण जेव्हा बाईंग करतो, ह्युमन सायकोलॉजी जी असते, त्या ह्युमन सायकोलॉजीच्या बाईंग आणि सेलिंगला जॅपनीज काही शास्त्रज्ञांनी एक विशिष्ट रचना दिलेल्या आहेत, राऊंडिंग बॉटम. सो राऊंडिंग बॉटम म्हणजे एक 10 वर्ष तो शेअर त्याच प्राइस रेंजमध्ये होता आणि एक असं अर्ध वर्तुळ बनवलं, ते ब्रेकआउट झालं, त्याचा टार्गेट दिला. सो हे सगळे जे पॅटर्न आहेत हे तुम्हाला शिकल्यावर कळतात. म्हणजे मी नवीन इन्व्हेस्टरला किंवा नवीन ट्रेडरला ह्या गोष्टी कळणार नाहीत, पण जे एक्सपिरियन्स आपले प्रेक्षकाचे ह्या कळेल मी जे काय बोलतोय ते. सो हे शिकण्यानेच येतात. ओके. असं म्हणजे ह्याच्या मागे हेच लॉजिक आहे की ओके राऊंडिंग बॉटम बनलं, आता शेअर ब्रेकआउट देणार आहे आणि या लेवलला जाणार आहे, इकडे मी निघून जाणार. सो हे जे टार्गेट डिराईव्ह होतात ना, हे याच्या बेसिसवर होतात डिराईव्ह. ओके. तर त्याच्या मागे फंडामेंटल रिझन पण असतात, पण मी दुसरी साईड सांगितली. बरोबर. ज्यामध्ये प्रॉपर अनालिसिस करून आपण टार्गेट काढू शकतो, टेक्निकल अनालिसिस. करेक्ट. सो एक शेवटचा प्रश्न, स्टॉक मार्केटमध्ये सक्सेसफुल इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तू तुझा एक फायनल ॲडवाइस काय देशील? फायनल ॲडवाइस म्हणजे डिसिप्लिन ट्रेडिंग, डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग, मग ट्रेडिंग. ज्याला ट्रेडिंगमध्ये इंटरेस्ट नाही, काही प्रॉब्लेम नाही, तो इन्व्हेस्टमेंट डेफिनेटली लॉंग टर्म इन्व्हेस्टर होऊ शकतो. जसं आपण एखादी गोष्ट विकत घेतो घरामध्ये, ती जेव्हा विकत घेतो तेव्हा जरा शेअर थोडे विकत घेतले तर ते शेअर लॉंग टर्म आपल्याला चांगला प्रॉफिट देऊन जाऊ शकतात. पण कुठले शेअर घ्यायचे ते सगळं प्रत्येकाने आपापल्या पर्सनल फायनान्शियल ॲडवायझरला विचारणं गरजेचं आहे. ते जर नसेल तर स्वतःचं अनालिसिस करून शिकायचं असेल तर ते शिकणं गरजेचं आहे. असं कोणीतरी सांगतंय म्हणजे मी असं मित्रांबरोबर गेलो, मित्र म्हणाला अरे ले ते घेण्यात काही मजा नाही. म्हणजे एखादा खरंच जर जेन्युइन असेल की जो तुला सल्ला देतोय तर तू घेऊ पण शकतोस, पण असं मनात आलं म्हणून आली लहर केला कहर असं मार्केटमध्ये चालत नाही. मार्केट उलटा कहर पण करतं. करेक्ट. त्याचा त्रास होऊ शकतो. करेक्ट. सो ऑल राईट. सो थँक्यू सो मच विपुल. आम्हाला तर आज प्रचंड मजा आली आहे तुझ्यासोबत गप्पा मारून. स्टॉक मार्केटमधले बरेच जार्गन्स म्हणूयात आपण किंवा टर्म्स असतील, टेक्निकल अनालिसिस असेल किंवा नवीन इन्व्हेस्टर्सनी काय काळजी घेतली पाहिजे फोमोमध्ये येऊन किंवा मला आता हा स्टॉक आवडला आहे तर मी बाय करतो या पद्धतीने काम न करता थोडंफार ट्रेनिंग घेऊन टेक्निकल अनालिसिस शिकून त्याच्यामध्ये 10 एक्सपर्ट सोबत बोलून ह्या सगळ्या गोष्टी स्टार्ट करणं गरजेचं आहे. हे तर नक्कीच आम्हाला तुझ्याकडनं आज कळलेलं आहे आणि तुझी ओव्हरऑल जर्नीही आम्ही एन्जॉय केली आज. सो तुला कसं वाटलं डिजिटल गप्पांवर येऊन? मला खूप एक नंबर वाटला इथे येऊन की म्हणजे माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. असं म्हणजे मित्रांबरोबर आपण बोलतोच ट्रेडरसोबत वगैरे, तर मला इथे अजून लोकांना सांगायला आवडेल ऑडियन्सला की स्टॉक मार्केट किंवा ट्रेडिंग हे असं शस्त्र आहे ज्याने तुम्ही अबंडन्स मिळवू शकता. सो आपला भारताचा खूप मोठा इतिहास आहे. आपला सगळा पैसा बाहेर गेलाय, लोकांनी लुटून नेलाय. तो इंटरनॅशनल मार्केटमध्ये ट्रेड करून तो तुम्ही पैसा परत आणू शकता. सो हे आता जे ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट आपल्यात चाललंय आपल्या इथल्या लोकांमध्ये, ते लिमिटेड टू इंडिया न राहता
इंटरनॅशनल मार्केटमध्ये जर तुम्ही ट्रेड केलं तर तो पैसा इकडे येईल, ज्याच्यामुळे भारत समृद्ध होईल. बरोबर. आणि जेव्हा कुठलाही ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर किंवा माणूस जेव्हा पैसा कमवतो त्या प्रत्येकाला असं वाटतं की ओके, मी ह्याच्यानंतर काहीतरी समाजासाठी करणं गरजेचं आहे. सो 10 पैकी 2 लोक तरी येतील की जे समाजासाठी ह्याच्यातनं काहीतरी निर्माण करतील. सो तो पैसा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट किंवा स्टॉक मार्केट हे खूप मोठं शस्त्र आहे. मी ह्याला ब्रह्मास्त्र म्हणेन रादर. सो हे प्रत्येकाने ब्रह्मास्त्र घ्यावं किंवा अवगत करावं असा माझा प्रत्येकाला सल्ला असेल. करेक्ट. सो थँक्यू सो मच मंडळी. डिजिटल गप्पांवर आज आपण विपुल मोडक सोबत स्टॉक मार्केटच्या रिगार्डिंग खूप गप्पा मारल्या. आय होप तुम्हीही एन्जॉय केलं असेल. सो तुमचे काहीही प्रश्न असतील स्टॉक मार्केटच्या रिगार्डिंग, ट्रेडिंगच्या रिगार्डिंग, तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. डेफिनेटली तुम्हाला आपले एक्सपर्ट्स त्याच्यावर उत्तरं देतील. सो याच नोटवर आजचा भाग संपवतो. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या भागात.